नमस्कार. एक खूप मोठी आणि महत्वाची बातमी आहे, ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो. ती आरटीई प्रवेशाची 2026 ची लॉटरी यादी. हो, ती आता जाहीर झाली आहे. आता आपल्या मुलाचं नाव यादीत आहे की नाही हे पटकन कसं बघायचं आणि समजा निवड झालीच तर मग पुढे काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी निकालाची घोषणा झालीये त्याबद्दल बोलू. मग स्टेटस कसा तपासायचा ते पाहू. निकालाचा नेमका अर्थ काय होतो, निवड झाले तर पुढची पायरी काय आणि प्रतीक्षा यादीचं काय करायचं हेही समजून घेऊ. आणि हो, शेवटी काही खास मुद्दे आहेत, ते अजिबात विसरायचं नाहीत. चला तर मग सुरुवात करूया. पहिली निवड यादी आता सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तारखा. कारण आपल्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे. ह्या तारखा जरा नीट लक्षात घ्या. प्रवेशासाठी आपल्याकडे फक्त आणि फक्त 10 दिवसांचा वेळ आहे. हो, फक्त 10 दिवस. 10 एप्रिल ते 20 एप्रिल 2026. म्हणजे जे काही करायचंय ते याच काळात करायचंय. त्यामुळे वेळ अजिबात वाया घालवून चालणार नाही. बरं, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, निकाल बघायचा कसा? खरं तर 2 पद्धती आहेत, पण आपण त्यातली जी सगळ्यात सोपी आणि जलद आहे ना, तिच्यावरच लक्ष देऊया. म्हणजे आपला वेळ वाचेल. इथे बघा, पहिला मार्ग आहे की तुम्ही संपूर्ण जिल्ह्याची यादी उघडून त्यात नाव शोधा. पण ही यादी खूप मोठी असते, म्हणजे अक्षरशः शेकडो पानं. त्यात नाव शोधणं म्हणजे खूपच किचकट काम. त्यापेक्षा दुसरा मार्ग बघा, एकदम सोपा आणि सरळ. थेट आपला अर्ज क्रमांक टाकायचा आणि निकाल बघायचा. म्हणून आपण याच दुसऱ्या सोप्या पद्धतीबद्दल बोलणार आहोत. ही प्रक्रिया अगदीच सोपी आहे. बघा, सगळ्यात आधी आरटीईच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे अर्जाची स्थिती असे एक बटन दिसेल. त्यावर क्लिक करा. मग जो बॉक्स येईल त्यात तुमचा अर्ज क्रमांक टाका आणि गोवर क्लिक करा. बस, निकाल तुमच्या स्क्रीनवर असेल. ठीक आहे, तुम्ही निकाल तर पाहिला, पण आता स्क्रीनवर जे काही दिसते त्याचा नेमका अर्थ काय लावायचा? चला, हेच नीट समजून घेऊया. जर तुम्हाला तुमच्या स्टेटसमध्ये ॲलोकेटेड येस असं लिहिलेलं दिसलं तर खूप खूप अभिनंदन, तुमच्या पाल्याची निवड झाली आहे. पण जर तिथे नॉन ॲलोकेटेड असं लिहिलं असेल तर त्याचा अर्थ या फेरीत निवड झालेली नाही. आणखी एक गोष्ट, जर निवड झाली असेल तर तिथे तुम्हाला कोणत्या शाळेत प्रवेश मिळाला आहे, त्या शाळेचं नाव आणि तिचा UDISE कोड स्पष्टपणे दिसेल. आणि जर निवड झाली नसेल तर तिथे फक्त ॲप्लिकेशन नॉट सिलेक्टेड असा एकच मेसेज दिसेल. शाळेची कोणतीही माहिती दिसणार नाही. आणि आता निवडीची सगळ्यात पक्की खूण, ती म्हणजे व्ह्यू ॲडमिट कार्ड हे बटण. जर तुमच्या पाल्याची निवड झाली असेल तरच तुम्हाला हे बटण दिसेल. निवड झाली नसेल तर हे बटण तिथे दिसणारच नाही. म्हणजे हे बटण दिसलं की समजायचं आपलं काम झालंय. चला, ज्या पालकांच्या मुलांची निवड झाली आहे त्यांच्यासाठी आता पुढची प्रक्रिया काय आहे ते आपण टप्प्याटप्प्याने बघूया. आता पालकांनी काय करायचंय, तर सगळ्यात आधी अलॉटमेंट लेटर म्हणजेच ॲडमिट कार्ड, त्याची प्रिंट काढायची. त्यासोबतच एक हमीपत्र असेल त्याचीही प्रिंट घ्या. मग आपली सगळी मूळ कागदपत्र आणि त्यांच्या झेरॉक्स कॉपीज तयार ठेवायच्या. हा सगळा सेट घेऊन आपल्याला पडताळणी समितीकडे जायचं आहे. आता ही पडताळणी समिती म्हणजे काय, तर ही एक अधिकृत समिती आहे जी तुम्ही दिलेली सगळी कागदपत्र तपासते आणि मगच प्रवेश पक्का करते. आता कोणत्या समितीकडे जायचं हा प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका, त्याचा पत्ता तुमच्या अलॉटमेंट लेटरवरच लिहिलेला असेल. आता ज्यांची नावं पहिल्या यादीत आलेली नाहीत त्यांच्यासाठी पुढे काय, त्यांच्यासाठी काही संधी आहे का ते बघूया. हा प्रश्न खूप पालकांना पडतो की मुख्य निवड यादीत नाव नाही आलं, मग आता काय? तर निराश व्हायचं काहीच कारण नाहीये. अजून एक पर्याय आहे. वेबसाईटवरच तुम्हाला प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट दिसेल. त्यात तुमचं नाव आहे का हे नक्की तपासा. आता बघा, 20 एप्रिलला पहिली प्रवेश प्रक्रिया संपेल. त्यानंतर जर शाळांमध्ये जागा शिल्लक राहिल्या तर मग या प्रतीक्षा यादीतल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. चला, आपण या संपूर्ण प्रक्रियेतले काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही. एक गोष्ट सगळ्यांनी अगदी लक्षात ठेवायची आहे, मोबाईलवर येणाऱ्या मेसेजवर म्हणजे त्या SMS वर अजिबात अवलंबून राहू नका. अनेकदा ते मेसेज वेळेवर येत नाहीत किंवा कधीकधी येतच नाहीत. त्यामुळे सगळ्यात खात्रीशीर मार्ग एकच, स्वतः वेबसाईटवर जायचं आणि आपला अर्ज क्रमांक टाकून स्टेटस तपासायचा.
हीच माहिती 100% अचूक असते. आणि जाता जाता एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न. विचार करा, लॉटरीत नाव आलं म्हणजे प्रवेश पक्का झाला का? नाही. तर मग खरी फायनल स्टेप कोणती आहे, जी आपल्या पाल्याचा शाळेतला प्रवेश खऱ्या अर्थाने निश्चित करते? ती एकच पायरी आहे. पडताळणी समितीकडून आपल्या कागदपत्रांची यशस्वी तपासणी पूर्ण करणं. हेच प्रवेशावरचं अंतिम शिक्कामोर्तब आहे, हे विसरू नका.